आज मला एका जवळच्या व्यक्तीने हा प्रश्न विचारला, डॉक्टर होमिओपॅथी स्लो आहे. कोई सेंस है इस बात की? नहीं. जोक्स अपार्ट. तर माझं उत्तर ॲक्च्युली असं होतं की डिपेंड करतं आजार किती जुना आहे, पेशंटने त्या आजारावर किती प्रकारची ट्रीटमेंट घेतली आहे, जसं की ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, किती जुना आजार आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जसं की सपोज फॉर एक्झाम्पल एक पेशंट आहे, त्याला 10 वर्षापासून संधिवाताचा त्रास आहे. 10 वर्षांपूर्वी जेव्हा पेशंटला त्रास सुरू झाला त्यावेळेला पेशंटला थोडं टेन्शन होतं, मानसिक स्ट्रेस होता थोडा. त्याच्यानंतर पहिले जॉईंट्स, हाताचे जॉईंट्स अफेक्ट झाले, देन ब्रेस्ट अफेक्ट झाला, मग त्याच्या हळूहळू पायाच्या मुजऱ्यांना त्रास सुरू झाला आणि मग नंतर तो त्रास त्याचा नीवर आला. पेशंटने पेनकिलर घेतल्या, काही ट्रीटमेंट्स घेतल्या, वॉट एव्हर इट मे बी, आणि तो हळूहळू प्रोग्रेस होऊन आता जेव्हा पेशंट होमिओपॅथिक डॉक्टराकडे येतो त्यावेळेला ते डॉक्टरांना म्हणतात, डॉक्टर मला हा त्रास आहे. आता ह्या वेळेला जेव्हा पेशंट येतो तेव्हा पेशंटची कंबरही दुखते, पेशंटचे पाठ दुखते, पेशंटची मान दुखते, पेशंटचे कोपरे दुखतात, पेशंटचे सगळे 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 लहानापासून तर मोठ्यात मोठे जॉईंट पेशंटचे दुखत असते. आणि पेशंट म्हणतो की माझा 10 वर्षाचा त्रास आहे, मला 2 महिन्यात बरा होऊन पाहिजे. तर हे शक्य आहे का? जर प्रॅक्टिकली बघायला गेलं, जर 10 वर्षांपासून जो डिसीज स्लोली प्रोग्रेस होतो आहे, जो हाताच्या बोटांपासून तर मानेच्या मणक्यांपर्यंत पोचला आहे, तो डिसीज 2 महिन्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. असं नाही की बरंच होणार नाही. जर पेशंटची लेवल ऑफ हेल्थ चांगली, पेशंटची इम्युनिटी चांगली, अशा केसमध्ये तो आजार 100% बरा होऊ शकतो. तर ही जी 10 वर्षाची जी त्यांनी ट्रीटमेंट घेतली, जो प्रोसेस जी प्रोग्रेस झाली डिसीजमध्ये, ती प्रोग्रेस कुठेतरी थांबली पाहिजे. याच्यासाठी 10 वर्षांपासून चाललेला जो आजार आहे तो बरा होण्यासाठी निदान 6 महिने, वर्षभर तरी लागेल. यापेक्षा जास्त लागू शकतो कदाचित नाही लागू शकत. जर नाही लागला तर वेल अँड गुड. जर लागतं एवढा वेळ, दॅट मीन्स आजाराची सिव्हिअरिटी तेवढी स्ट्रॉंग आहे, हे पेशंटने समजणं गरजेचं आहे. आणि हे काही मिथ आहे की होमिओपॅथी स्लो आहे, होमिओपॅथिक आजारावर उपचार नाही करू शकत, हे फक्त मार्केटिंग स्ट्रॅटर्जीज आहेत. याच्यावर दुर्लक्ष करावं. एकदा होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्या, रिझल्ट बघा, मग त्याच्यानंतर विश्वास ठेवा. थँक्यू.